साखरेच्या दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसणार आहे। साखरेच्या दरामध्ये 10 दिवसांमध्ये 20 ते 22 रुपयांनी वाढ झालेली आहे। चहा आणि मिठाईचे दरही वाढणार आहेत। सर्वसामान्यांच्या खिशाला त्यामुळे फटका बसणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून साखरेच्या दरात अचानक वाढ झाली असून साखरेचे दर तब्बल 20 ते 22 रुपयांनी वाढून सुमारे 72 रुपये किलोपर्यंत पोहोचलेत। त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम गृहिणींच्या बजेटवर होताना पाहायला मिळणार आहे। यासह चहा आणि मिठाईच्या दरातही वाढ होणार आहे। पहिलं सिलेंडरचा रेट वाढला तर रेटमुळे कसं आता एवढा महाग वाढले तर 5 रुपये परिणाम काय नाही आपला। पुन्हा तर मुद्दाम साखरचे रेट वाढले, आता साखर एवढा खूप रेट वाढले तर 5 रुपये किंवा 7 किलो में 7 रुपये परिणाम ना तर आपल्याला नाही परवडत। 7 रुपये एवढा खूप रेट वाढले सर, पुन्हा वाढत जाते। आता पुन्हा काल 60-70 रुपये होते, आता पुन्हा 75 रुपये किलो झाले। पुन्हा जाऊन पुन्हा समोर जाऊन पुन्हा वाढणार होतं रेट। आता काय चाय विकणार दुकानदारी बंद करणार काय? आज साखरेचे एवढे रेट वाढले आहे की आम्ही सकाळी एक रेट विकत आहोत, दुपारी एक रेट विकत आहोत, संध्याकाळी एक रेट विकत आहोत। कारण की साखरचे भाव आता तुलनामध्ये असं होत आहे की जसं की स्टॉक मार्केट, काही समजत नाही की का भाव विकायचा का भाव घ्यायचा। आता एवढा परिणाम होत आहे की सकाळी माणसाले 5 किलो साखर आम्ही अगर 60 रुपये मध्ये दिलो तर दुपारी 70-72 रुपये त्याला सांगितल्यावर तो म्हणते की कसं काय एवढा महाग झाला तुमच्याकडे। आता आम्ही पण मार्केट मधून माल घेतो तर थोडा आम्हाला पण ते रेट जे रेट येणार त्याच्यावर आम्ही जे रुपया ठेवतो त्या हिशोबाने आम्ही काम। साखरेचा रेट इतका वाढला, आम्ही भांडे घासणेवाल्या बायांनी काय करावं? कंटोर मध्ये बी साखर भेटत नाही आहे। भांडे घासणेवाल्या बायांनी काय करायचं? लागते, सगळं काही करावं लागते। दिवाळी आली आहे, आता इतका रेट वाढला का खूपच वाढला, आम्ही काय करावं? आमच्या साखरेचा रेट 72 रुपये झाले आहे। आता आम्ही घरच्या लोकांनी काय करायचं? गरीब लोकांचं कसं होणार आहे? 72 रुपये साखर म्हटलं तर खूप जास्त रेट झाला ना। 40 रुपये 50 रुपये साखरचा रेट होता, आता 72 रुपये झाले।